मकर राशी. मंगळवारी नशिबाचा खेळ खंडोबा होणार. 5 पिढ्यांपासून रक्षण करणाऱ्या या 2 शक्ती जागृत होणार. मकर राशी. श्री स्वामी समर्थ. पुढचे काही सेकंद हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. प्रत्येकाचा कठीण काळात आधार बनलात. मकर राशीचे लोक स्वतःचे रक्त आटवून लोकांची घरे भरली, पण जगाने तुमच्या याच प्रामाणिकपणाचा आणि शोषिक स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला फक्त मानसिक छळ, अपमान, गरिबीचे चटके दिले आहेत. लोकांचे भले करायला जाता आणि स्वतःच्या संकटाच्या गाईत तुम्हीच कोसळता. हा तुमचा आजवरचा इतिहास आहे. रात्रंदिवस जीवतोड मेहनत करूनही पैसा हातात टिकत नव्हता. नशिबाची साथ ऐनवेळी हुलकावणी देते आणि ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतः सुख चांगले त्यांनीच ऐनवेळी तुमच्या हा लायकीच्या परिस्थितीत पाठ फिरवून पाठीत खंजीर खुपसला. अशा भयंकर दुःखातून तुम्ही जात आहात. मकर राशीच्या लोकांनो, तुम्हाला माहीत आहे का, आजूबाजूला तुमच्या यशावर तुमच्यावर जाणारे कपटे नातेवाईक आणि गुप्त शत्रू टपलेले असतानाही तुम्ही कित्येक वेळी मोठ्या संकटातून, अपघातातून आणि कर्जाच्या विळख्यातून कसे काय सुरक्षित वाचता? कारण तुमच्या घरात गेल्या अनेक वर्षापासून 2 अशा अदृश्य देवी शक्ती वावरत आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ आहात. गेल्या अनेक पिढ्यांपासून त्यांनी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक संकटापासून चुपचाप वाचवले. पण थांबा, एक मोठी धोक्याची घंटा देखील आहे. नकळत तुमच्याकडून रोजच्या जगण्यात अशा काही गंभीर चुका होत आहेत, त्यामुळे या दिव्य शक्ती आता भयंकर नाराज झाल्या आहेत आणि तुमच्या दारात आलेली सुख समृद्धी अचानक उलट्या पावली परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. घाबरू नका. येणारा हा विशेष मंगळवार मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक अभूतपूर्व आणि चमत्कारी कलाटणी देणार आहे. मकर राशीचा स्वामी जरी शनिदेव असेल, तरी मंगळवारचा स्वामी संकटमोचन हनुमान आणि मंगळदेव आहे, जे शनीच्या सर्व त्रासांचा नाश करणारे मानले जातात. या मंगळवारी आकाशात असा दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग बनत आहे, जो थेट तुमच्या घरातील त्या 2 गुप्त शक्तींना जागृत करणार आहे. गेल्या 7 ते 8 वर्षात, 7.5च्या काळात तुम्ही जे काही मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक संकट सोसले आहे, त्या तुमच्या एका श्रूचा आणि कष्टाचा हिशोब चुकता होण्याची आता वेळ, तुमच्या नशिबात राजतिलक होण्याची वेळ आता आली आहे. या मंगळवारच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरात थेट 5 खुशखबऱ्या एकाच वेळी दस्तक घेणार आहेत. पण या शक्तींना पुन्हा प्रसन्न कसे करायचे? या मंगळवारी घरात कोणता एक दिवा लावायचा आणि शत्रूंचा बुरखा कसा फाडायचा, हे अंगावर काटा आणणारे शहारे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ फार कमी आहे मित्रांनो. व्हिडिओ चुकला तर नशिबाची सर्वात मोठी संधी देखील हातातून निसटून जाऊ शकते. त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात आलेली वादळे, लागलेली पैशांची नड आणि झालेला मानसिक त्रास हा काही साधा नव्हता. शनीच्या 7.5चा उग्र प्रभाव आणि नशिबाच्या हातची हुलकावणी यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला होता. अनेकदा रात्री डोळ्यात अश्रू आणून तुम्ही झोपला आहात. प्रचंड हुशारी, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी असूनही ऐनवेळी कामे बिघडणे, हक्काच्या माणसांनी गरजेच्या वेळी पैशांचे तोंड काळे करणे आणि प्रत्येक कामात नशिबाने घात करणे, अशा भयंकर चक्रव्यूहात तुम्ही अडकला होता. तुम्हाला सतत असे वाटत राहिले की कोणीतरी तुमच्यावर करणी वादा केली आहे किंवा तुमची प्रगती मुद्दाम रोखत आहे. पण प्रत्यक्षात तुमच्या धैर्याची आणि कर्माची कठोर परीक्षा घेणारा हा काळ होता. मकर राशीच्या जातकांनो, आजूबाजूला तुमच्या सरळपणाचा गैरफायदा घेणारे आणि पाठीमागे कारस्थान रचणारे अनेक गुप्त शत्रू असतानाही तुम्ही दरवेळी मोठ्या संकटातून कसे काय सुरक्षित वाचलात, याचा कधी विचार केला आहे का? एखादी मोठी दुर्घटना टळणे, पैशांचे मोठे नुकसान होता राहणे, ऐनवेळी वाचणे किंवा कपटी माणसांची असलियत स्वतःसमोर येणे हा कोणताही योगायोग नव्हता. तुमच्या घरात गेल्या अनेक पिढ्यांपासून वास करणाऱ्या 2 दिव्य शक्ती, ह्या दिव्य अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी एका वज्रकवचासारख्या उभ्या आहेत. तुमच्या पूर्वजांचे पुण्य, त्यांनी केलेले दानधर्म आणि घरातील कुलदेवतांची सात्विक ऊर्जा एका ढाल बनवून तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे गुपचूप रक्षण करत आहे. म्हणूनच शत्रू तुमचे केस बरे नुकसान करू शकले नाहीत. मग जेव्हा आपल्या पाठीशी देवाची ऐनवेळी कृपा असते, तेव्हा नकळत आपल्याकडून रोजच्या जगण्यात काही अशा चुका होतात. त्यामुळे ही दैवी शक्ती आपल्यापासून दूर जाऊ शकते आणि घरात अवदसा ठेवते. पहिली सर्वात मोठी चूक म्हणजे घरात सतत नकारात्मक ऊर्जा येणे, आळस येणे, अस्वच्छता येणे आणि घरामध्ये मंगळवारच्या दिवशी सतत कटकटी चालू करणे. तुमचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे, पण त्यात जेव्हा घरातील वातावरणात छोट्या छोट्या वादांमुळे हे वातावरण कुलुषित होते, देव्हाऱ्यातील अंधार राहतो, तेव्हा घरातील लक्ष्मी त्या अदृश्य दिव्य शक्तींना अत्यंत सहजच अनुभवते. ज्या घरात सुख, शांती आणि एकमेकांबद्दल आदर असतो, तिथेच या शक्तींना कायमस्वरूपी मुक्काम असतो. त्यामुळे घरातील या ऊर्जेकडे दुर्लक्ष करू नका. दुसरी गंभीर चूक तुमच्याकडून घडते ती म्हणजे अत्यंत भावनिक होऊन स्वतःच्या गुपितांचा उलगडा करता लोकांसमोर
हा उलगडा करू नका आणि चुकीच्या जागी स्पष्ट बोलून शत्रू ओढून घेणे तुमच्या सर्व मनामुळे तुम्ही लोकांचे भले करता, पण जर तुमच्याकडून एखाद्या गरीब कामगार किंवा छळलेल्या व्यक्तीचा अपमान झाला तर तुमच्या पाठीशी उभी असलेली ती देवी कमजोर पडू लागते. कारण मंगळवारचा स्वामी हनुमानजी हे दीनदुबळ्यांचे रक्षक आहेत. या दिव्य शक्तींनी मी अशाच लोकांच्या घरात वास करतात ज्यांच्या मनात करुणा आणि संवेदनशीलता जिवंत असते. काही दिवसात जर तुमच्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मनोमन हनुमानजींची आणि त्या व्यक्तींची माफी मागा, कारण हा बदल तुमच्या प्रगतीमधील अडथळा दूर करेल. हा विशेष मंगळवार तुमच्यासाठी भाग्योदयाची नवीन पहाट आणि सुवर्णकाळ घेऊन येत आहे. गेल्या 7-8 वर्षात साडेसातीमुळे तुम्ही जे काही आर्थिक, मानसिक चटकेच अनुभवले आहेत, त्या प्रत्येक वेदनेच आणि त्रासानेच तुम्हाला हिशोब बजरंगबलीच्या कृपेने चुकता करण्याची वेळ आली आहे. या मंगळवारच्या शुभग्रह योगामुळे तुमच्या आयुष्यात एका वेळी धनाचे नवीन आणि प्रचंड मार्ग मोकळे होणार असून जे काही अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून बुडाले होते किंवा कोर्ट कचेरीत अडकले होते ते अचानक तुमच्याकडे परत येतील. व्यवसायात किंवा नोकरीत असा एखादा मोठा आर्थिक प्रस्ताव तुमच्यासमोर येईल त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मंगळवार हा संकटमोचन हनुमानजींचा दिवस असल्यामुळे दुसरी आणि तिसरी खुशखबर तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात फार मोठा सुखाचा काळ घेऊन येईल. तुमच्या घरात गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेली मानसिक तणाव, कर्जाचा डोंगर आणि संशयाचे वातावरण अचानक संपून जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. करिअरच्या बाबतीत या लोकांनी तुम्हाला आजवर कमजोर समजले, तुमच्या हालचालीच्या परिस्थितीची थट्टा उडवली, तेच लोक आता तुमची प्रगती आणि वैभव पाहून थक्क होतील. नोकरीत तुम्हाला नवीन ओळख, मानसन्मान आणि मोठे पद मिळेल, ज्यामुळे तुमचे विरोधक आणि शत्रू जळून खाक होतील. मकर राशी. मंगळवारच्या या चमत्कारी ग्रहयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि तुमच्या दिव्य घरातील त्या 2 दिव्य शक्तींना पूर्णपणे प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यापासून काही साधे, अत्यंत प्रभावशाली नियम पाळावे लागतील. मंगळवारच्या दिवसाची सुरुवात करताना सर्वात आधी घर स्वच्छ करा आणि सूर्योदयानंतर लगेच तुमच्या देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने, नामस्मरणाने, प्रकाशाने आणि कुलदेवतेच्या नावाने करता तेव्हा त्या दिव्य शक्ती अत्यंत आनंद होतात आणि संपूर्ण दिवसभर तुमच्यासोबत राहून नकारात्मक ऊर्जेपासून आणि वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करतात. मंगळवार हा पराक्रमी हनुमानजींचा दिवस असल्यामुळे या दिवशी केलेले पूजन साडेसातीचा त्रास नष्ट करून तुमचे नशीब पालटू शकते. या मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा किंवा सिंदुराचा दिवा लावा. हनुमानजींना विड्याचे पान किंवा लाल फुलं अर्पण करा. हनुमान चालीसा पाठ करा. तुम्ही यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार आणि शनीचा उग्र प्रभाव एका झटक्यात शांत होईल. मित्रांनो, यासोबतच मंगळवारच्या दिवशी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला किंवा गरजूंना अन्नदान करा, कारण दुसऱ्याच्या आत्म्याला तृप्त करणं तुमच्या घराचा धनाचा ओघ वाढवण्यास कारणीभूत ठरतो. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या वर्षावरच्या कठीण संघाचा अत्यंत गोड फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. निसर्गाचा हा नियम आहे की देवाच्या घरी देर असू शकते पण अंधेर नाही, आणि हा मंगळवार तुमच्या आयुष्यात तोच न्याय आणि प्रगती घेऊन येत आहे. या दिवसात तुमच्या घरात अचानक एखादी शुभ घटना घडेल. घरात अचानक सुवासिक वातावरण जाणवेल. मंदिरात नसतानाही घंटांचा, शंखांचा नाद ऐकू येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.